पदाधिकाऱ्यांचे इच्छुक उमेदवारांचे पक्षप्रवेश झालेले आहेत. ऑपरेशन लोटस अंतर्गत हे सगळे पक्षप्रवेश झाले. मात्र यातूनच एका प्रवेशावरती पुण्यातले कार्यकर्ते नाराज असलेले पाहायला मिळतात. पुण्यातल्या पार्टी ऑफिसच्या बाहेर या ठिकाणी या कार्यकर्त्यांनी बराच वेळ झाला ठिय्या आंदोलन केलेलं होतं. नेमकं या कार्यकर्त्यांचं म्हणणं काय आहे, कुणाच्या प्रवेशाला विरोध करतात वगैरे हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. कुणाच्या प्रवेशाला नेमका विरोध करताय आणि का? आम्ही फक्त डॉक्टर जो देवळेकर आहे अमोल देवळे त्याच्या विरोधात केले. बाकी पार्टी आमची आहे, आम्ही पक्षाचे कार्यकर्ते आहोत, आमचे नेते आहेत, आपली नेशनची दिशाभूल झाली आहे, त्या विरोधात आम्ही आलेलो आहे. फक्त डॉक्टर देवळेकर त्याचा पक्षप्रवेश जो झाला तो रद्द करावा एवढीच आमची सगळ्यांची विनंती. कारण आम्ही सगळे जे कार्यकर्ते आहोत, बाकी काही नाही. कारण काय आहे की स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी ज्यावेळेस आमचे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांनी आव्हान केलं होतं की त्या दिवशी तुम्ही हे वाटू नका, म्हणजे मटन चिकन नाही खाऊ नका, त्याची हे करू नका, डॉक्टर खाणे त्याची गोकुळ अष्टमी होती. तरी या माणसांनी उठाडव केला आणि त्याचा पक्षप्रवेश झाला. आमच्या नेत्यांना माहित नसेल मी म्हणून तो झाला असेल. फक्त आमची एवढी विनंती मागणी आहे की त्याचा पक्षप्रवेश त्याचा रद्द करून टाकावा. काय मागणी करतात? अमोल देवळेकर जो आहे तो हिंदू विरोधी आहे. तो शिवाजीचा अंडरग्राऊंड भीममुन्ना ह्याच्या नाटकाला फायनान्स करणारा तो जो हिंदूंनी ते नाटक बंद पाडलं. त्याच्यानंतर की जो सावरकरांच्या विरोधात बोलतो तो आणि मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यावर पण तो 1000 किलो मांस वाटतोय आणि त्याला पोलिसांनी नोटीस देऊन पण मी पोलिसांना तक्रार पण दिली होती. पोलिसांनी नोटीस देऊन पण तो वाटतोय. तर फक्त आमच्या वरिष्ठांना माझी एकच मागणी की याचा पक्षप्रवेश रद्द करावा. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधात त्यांनी मांस वाटलं. मुख्यमंत्री जे बोलले मांसची दुकानं बंद राहतील, गोकुळाष्टमी आणि 15 ऑगस्ट हे सण आहे तर ते मांसची दुकानं बंद राहतील, तरी त्यांनी ते वाटलं तर त्याला विरोध आहे. सर्व पक्षाच्या वरिष्ठांना अंधारात ठेवून जे काही भूमिका त्यांनी पूर्वी केलेल्या आहेत स्थानिक पातळीवरती, हे वरच्या पातळीवरच्या लोकांना ह्या गोष्टी काय माहिती नाही. पण स्थानिक पातळी एखाद्याचा प्रवेश करताना त्याचं बॅकग्राऊंड तर चेक केलं पाहिजे ना. आता पक्षांनी काय माहिती का विचार केलाय का नाही, पण त्यांना अंधारात ठेवून हा पक्ष प्रवेश झालेला आहे. त्या माणसाची पार्श्वभूमी पक्षाला पूर्ण माहिती नाही. जे वरच्या वर सांगितले गेले त्यांच्यावरती त्याला पक्षप्रवेश केलेला आहे. हे हिंदू विरोधी बोलणारा माणूस आहे. सावरकरांच्या विरोधात बोलतात, हिंदू सणांच्या विरोधात बोलतात. सावरकर हे स्वतंत्र सैनिक नव्हते, हे यांचं स्टेटमेंट आहे. म्हणजे भाषणामध्ये बैठकीमध्ये हे बोलायचे आम्ही त्याला साक्षीदार आहे. आणि हिंदूंच्या सणांच्या बद्दल कधीही त्यांच्या मनात द्वेष निर्माण झालेला आहे. हिंदूंच्या सणामध्ये पण ते हिंदू बहुल पक्ष असणाऱ्या पक्षामध्ये का आले? हिंदूंचा एवढा द्वेष येतो. पक्षाची वाटचाल आता पुणे शहरामध्ये पक्षाला चांगलं वातावरण आहे आणि हा माणूस हमेशा पक्षांतर करणारा माणूस आहे. एनसी शरद पवार गटामध्ये पाहिला होता, त्याच्यानंतर उबाटा गटात आलाय. आता पक्षाला चांगलं वातावरण आहे, पोषक वातावरण आहे हे बघून हे बीजेपी मध्ये आलेला भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात. मागणी नाही, आता वरिष्ठांना अजून कोणाला काही सांगितले नाही. आज न्यूजला त्याचं पाहिलं, हा माणूस एवढा बेकार आहे. आज न्यूजला त्याचं पाहिलं त्याच्यामुळे मला ही भूमिका घ्यावी लागली. मी आत्मदानाची भूमिका घेतो. कारण आता पोलिसांनी माझ्या हातून डिझेलचे बॉटल घेतलेले. याचा पक्ष माझी वरिष्ठांकडे फक्त माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे एकच मागणी की याचा पक्ष प्रवेश रद्द करा. पण त्यांनी आधीच हे काही केलेलं आहे, पुढे ते करणार त्यांचा पक्षप्रवेश होणार असेल तर हा करणार नाही असं नाहीये, हा तेच करणार आहे. कारण ह्याच्याकडे दुसरं ह्याच्या डोक्यात काहीच नसतं. हा तेच करणार. जे मुख्यमंत्री जे हिंदू सण जे आहेत त्याच्या विरोधातच हा करणार. डोळ्याला विरोध करतो. मग याचा अर्थ ज्यांनी कोणी हे पक्षप्रवेश घडवून आणले कोणीतरी मध्यस्थी असतील, पक्षातच कोणीतरी असतील, डायरेक्टर असा एका राष्ट्रपती नाही त्यांनी आंदोलन ठेवलं तर मग याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना त्यांना पण माहिती नसेल. जे त्यांनी याला घेऊन गेले किंवा ज्यांनी याला नेलं तर त्यांना पण माहिती नसेल की याची पार्श्वभूमी काय आहे आणि काय केलंय. आम्ही स्थानिक पातळीवर राहतो हे त्याच्यामुळे कुठे काम करतात आणि काय त्यांच्याकडे पद वगैरे होतं सध्या? त्यांचं ते उभाटात होते आता कालपर्यंत. आज सकाळी ते भारतीय जनता पार्टीचा आणि त्यांचं हॉस्पिटल आहे, ते हॉस्पिटल त्यांचं 2दा फोडलं राजेवाडीतल्या मुलांनी. काय कारण ते कारण तिथे त्यांनी एक महिला प्रेग्नेंट होती आणि तिचा काय उपचार केला नाही ती त्याच्यात दगावली.
भरमसाठ लोकांकडून पैसे घ्या. राजेवाडीत त्याच्या बाजूलाच हॉस्पिटलच्या बाजूलाच राजेवाडी म्हणून एक वसाहत आहे. त्या वसाहतल्या मुलांनी यांचं हॉस्पिटल दोनदा फोडलंय. मग आता तर हा पक्षप्रवेश रद्द झाला नाही तर काय? पक्षप्रवेश रद्द नाही झाला तर आम्ही वरिष्ठांना भेटणार आहे. वरिष्ठांना आमची मागणी सांगणार आहे की बाबा हा पक्षप्रवेश रद्द करावा. हीच आमची भूमिका असणार, बाकी दुसरी काही नाही. म्हणजे थोडक्यात हा माणूस हिंदू विरोधी आहे असं तुमचा आरोप आहे. बरोबर. त्यांनी फक्त मांस वाटप केलं म्हणून की आणखीन काही कारण आहे यामध्ये? अहो तुम्ही ह्याच्या हॉस्पिटलला जावा, त्याच्या हॉस्पिटलला गेले की तुम्हाला फक्त विद्रोही पुस्तकं दिसतील. आणि ह्यांनी आजपर्यंत जे कार्यक्रम घेतले ते युट्यूबला बघा, त्याची माहिती घ्या. हे संभाजी भगतचे कार्यक्रम घेतो. जो विद्रोही जलसा, जो विद्रोही जलसा काय आहे? हिंदूंच्या विरोधातला जो, काय हिंदूंच्या विरोधात बोलतात? ते तुम्ही बघा ना आता त्यांनी काय केलंय. मी सांगण्यापेक्षा तुम्हाला पण माहिती आहे. म्हणजे विद्रोही असतात ते हिंदू विरोधी असतात. तो तुम्ही संभाजी भगतचं बघितलं नाही का? संभाजी भगतांचं बघा ना तुम्ही. त्यांचे ते शाहीर संभाजी भगत, विद्रोही जलसा, हिंदूंच्या विरोधात, ते सगळं ते हिंदूंच्या विरोधात करणारा हात संभाजी भगत त्याच्याकडे राहतात. मग हा कशावर का हा वागण म्हणून चांगला? हिंदूंच्या विरोधात फक्त विद्रोह आहे. हिंदूंच्या विरोधात विद्रोह आहे. विद्रोह करणं चुकीचं बात नाही. बाबासाहेबांनी दिलेल्या अधिकारामध्ये सगळ्यांना सगळे अधिकार आहेत. पण हिंदूंच्याच विरोधात फक्त विद्रोह करणं हा सगळ्यात मोठा या माणसाचा गुन्हा आहे. तरी पक्षाने त्यांना घेतलं. तरी पक्षाची दिशाभूल करून त्यांनी पक्षप्रवेश घातला. बरं, आता ही मागणी नाही पूर्ण झाली समजा, तर पुढची भूमिका काय असणार? आम्ही पुढची भूमिका आमच्या वरिष्ठांची, जे आता वरिष्ठांनी जर नाही ऐकलं तर आम्ही माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहोत. मुख्यमंत्री महोदयांना आमचे जे कारण आहे जे आम्ही मांडणार आहोत आणि मुख्यमंत्री महोदय निर्णय घेतील हे मला 100% माहिती. पण मी सगळं बघतोय डॉक्टर अमोल देवळकर यांचा जो पक्षप्रवेश झालेला आहे भाजपमध्ये, त्या प्रवेशाला विरोध करताना हे पदाधिकारी पाहायला मिळतात. तिथून पूर्वी त्यांनी उपाठामध्ये असताना जी काही कामं केलेली होती ती हिंदू विरोधी होती असा आरोप ठेवण्यात आलेला आहे आणि पक्षप्रवेश पूर्ण अंधारात ठेवून हा सगळा पक्षप्रवेश झालाय. त्यामुळे हा पक्षप्रवेश रद्द करण्याची मागणी केली जाते. अर्थात या सगळ्या गोष्टी आता भाजप नेमका कोणता निर्णय केला ते पाहणं महत्त्वाचं आहे. कॅमेरा संदीप मराठी. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.